छत्रपती संभाजीनगर वेरूळ मार्गावरील विशेषतः दौलताबाद घाटातील एसटी महामंडळ व महानगरपालिकेच्या बस वारंवार बंद पडणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भयंकर वाहतूक कोंडीचा अत्यंत गंभीर व महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। या मुख्य मार्गावर गाड्या अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना 2-3 तास घाटात अडकून राहावे लागते। या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासन आणि एसटी महामंडळाने खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे। समस्येची मुख्य कारणे: घाटातील चढणीच्या रस्त्यावर जुन्या आणि वेळेवर दुरुस्त न केलेल्या बसेसचा वापर, घाटात बस बंद पडल्यास तिला तातडीने बाजूला करण्यासाठी क्रेन किंवा मेकॅनिक वेळेवर न पोहोचणे। एसटी महामंडळाने दौलताबाद घाटासारख्या चढणीच्या मार्गावर केवळ नवीन आणि चांगल्या हॉर्स पॉवर असलेल्या बसेस सोडल्या पाहिजेत। घाटाच्या सुरुवातीलाच दौलताबाद टी पॉइंट एक हेवी ड्युटी क्रेन आणि मोबाईल मेकॅनिक तैनात ठेवावा, जेणेकरून बंद पडलेली बस 15 ते 20 मिनिटात हटवता येईल। घाटाच्या एंट्री पॉइंटवर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती असावी, जेणेकरून बस बंद पडल्यास लगेचच वाहतूक एका मार्गिकेवरून सिंगल लेन सुरळीत करता येईल। छत्रपती संभाजीनगर आगारातून वेरूळ मार्गावर बस सोडण्यापूर्वी तिचा फिटनेस चेक करणे बंधनकारक केला पाहिजे। लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक आणि वाहतूक पोलिसांनी यावर तातडीने एकत्र येऊन संयुक्त कृती आराखडा तयार करावा, जेणेकरून सर्वसामान्यांना या त्रासातून कायमची मुक्ती मिळेल। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दादा अब्बू सय्यदजी।